नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या सालाझाराचे उपकार या कथासंग्रहातली शीर्षक कथा, अर्थात सालाझाराचे उपकार. पण श्रोते हो, ही कथा ऐकण्यापूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो आजची कथा, विजय कापडी लिखित सालाझाराचे उपकार. गोवा सालाझारशाहीतनं स्वतंत्र झाला तेव्हापासून नित्यनियमानं दरवर्षी मी स्वतःला बजावत आलोय. यंदा काहीही झालं तरी गोव्याला जायचं, म्हापश्याच्या मंगेश बोरकरच्या दारात दत्त म्हणून उभं राहायचं आणि त्याचे दोन्ही खांदे धरून ते गदा गदा हलवत विचारायचं, मित्रा मंगोबा कसा आहेस रे तू. पण गोव्याला जाणं काही केल्यात जमून येत नव्हतं. मंगेशाचे खांदे हलवण्याचं राहूनच जात होतं. यंदा मात्र तो योग जुळून आला बरं का. मनात ठरवल्याप्रमाणे मी गोव्याला गेलो. मंगेश बोरकरचे खांदे गदागदा हलवले आणि त्याला काही विचारणार एवढ्यात मंगेशाच आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे घाईघाईत म्हणाला, आलास का? किती वर्ष झाली रे तुला गोव्याला येऊन, नाही का? दरवर्षी मीच आपला ठरवतोय. तुझे पाय काही गोव्याला लागत नाहीत तेव्हा मीच निघायचं. चांगली सुट्टी काढायची, मुंबई गाठायची, मुलुंडच्या तुझ्या घरासमोर उभं राहायचं, तुझ्या दारावरची बेल तब्बल 5 मिनिटं नॉनस्टॉप वाजवायची आणि कोण आलंय हे बघायला दार उघडायला आलेल्या तुझे खांदे हे असे गदा 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 हलवायचे. आणि मंगेशानं माझे खांदे हलवायला सुरुवात केली. माझा हात आणि खांदा जोडणारा उखळी सांधा निखळून पडायच्या आत मी त्याला भानावर आणलं आणि म्हणालो, अरे बाबा, आता खांदे हलवणं बास कर आणि मला जेवायला चल असं सांग आणि स्वयंपाकघराची वाट दाखव. पुढच्या क्षणी आम्ही स्वयंपाकघरात शिरलो. मंगेशानं आपल्या बायकोची ओळख करून दिली. नमे, हा माझा जिगरी दोस्त आहे बरं का. हां, गोव्यात जय हिंद म्हटल्याबद्दल सालाझार याला तुरुंगात टाकायला त्याच्या मागे धावला तेव्हा प्रत्यक्ष सालाझाराच्या हातावर तुरी देऊन हा पठ्ठ्या पळाला. आणि आता गोव्यातून सालाझार पळून गेल्यावर तब्बल 18 वर्षांनी हा स्वतः गोव्यात उगवलाय. ऐका नाही माझा मित्र धाडसी, वाढ 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 त्याला वाढ, त्याचं पोट फुटेस तवर वाढ. शेवटी पोट फुटायची भीती खरोखर निर्माण झाली तेव्हा कुठे मी मंगेशा आणि नमू वहिनीच्या आग्रहाच्या तावडीतनं सुटलो. जेवण उरकलं, आम्ही दोघं बाहेरच्या खोलीत आलो. तेवढ्यात मंगेशा आत गेला. 2 शेंद्र्या म्हणजे चटया, त्या 2 चटया घेऊन आला आणि जमिनीवर पसरवून एकीवर स्वतः लोळण घेत म्हणाला, पडू 5 मिनिटं आता. पडल्या पडल्या आमच्या गप्पा चालू झाल्या. पोर्तुगीज गेल्यापासनं गोव्यात काही मजा राहिली नाही गाड्या. मंगेशानं सुतोवाच केलं. अरे काय म्हणतोस काय? सालाझार पळाला, गोवा स्वतंत्र झाला, तुम्ही सगळे स्वतंत्र झालात, स्वातंत्र्याची फळं खायला मोकळे झालात की. स्वातंत्र्याची फळं गोड असतात असं ऐकलं होतं रे, पण हे बघ मला एक सांग, सालाझारच्या काळात गोव्यात एक तरी वर्तमानपत्र होतं का? गोवा स्वतंत्र झाला आणि ताबडतोब वर्तमानपत्र सुरू झाली. काय उपयोग त्या वर्तमानपत्रांचा? सकाळी उठल्या उठल्या वाईट वाईट बातम्या डोळ्याखालनं जातात, दिवसाची सगळी चवच घालवतात. मला सांग, सालाझाराच्या काळात महाविद्यालयं होती. SSC झाल्यावर गोव्यातल्या मुलांना घरापासून दूर म्हणजे मुंबई, धारवाड, हुबळीला जायला लागायचं. आता पुढचं शिक्षण गोव्यातल्या गोव्यात होतंय. काय उपयोग आहे रे त्या शिक्षणाचा? बेकारी किती वाढली आहे त्यामुळं माहिती आहे? अरे गोव्यात सगळीकडे डांबरी रस्ते दिसले मला. आठवून सांग, त्या काळी एक तरी डांबरी रस्ता होता का? या तुझ्या डांबरी रस्त्यावरनं बशी वेगात धावतात आणि अपघात होतात. अरे नद्यांवर पूल टाकायचं सुद्धा सुचलं नव्हतं तुझ्या त्या सालाझाराला, आठवतंय का? पणजीहून बेत्तीला किंवा बेत्तीहून पणजीला यायचं म्हटलं तरी किती वेळ जायचा. तो फेरी भोटीचा हिंदकळता प्रवास, पावसाळ्यातल्या हाल तर विचारताच होय नाही. अरे पण त्या फेरी बोटी होत्या,
आणि सालाझाराला पूल बांधायचं सुचलं नव्हतं, म्हणून माझी नमू मला मिळाली आहे, हे तुला माहिती आहे का? अरे आत्तासारखा त्यावेळी पूल असता किंवा सालाझार त्यावेळी नसता तर या मंगेशाचा देवदास व्हायला वेळ लागला नसता बरं. देवदास? कोण देवदास बरं? मी चमकून विचारलं. अरे तुझ्या शरदचंद्र चॅटर्जींचा देवदास. त्याला त्याची पारो मिळाली नाही आणि बाबूला मोरा असं म्हणत त्याची काय दशा झाली तुला ठाऊक आहे ना? मला माझी पारो मिळाली म्हणून मी मंगेश बोरकरचा मंगेश बोरकरच राहिलो, देवदास झालो नाही. काय म्हणतो काय तू? तुझा आणि नमू वहिनीचा प्रेमविवाह झालाय? मला माहीत नव्हतं हे. ऐकायचे माझ्या प्रेमविवाहाची कथा? हा? आणि मग मंगेश बोरकर लोकप्रिय कथाकथनकार वपू काळेंच्या स्टाईलमध्ये सांगायला लागला. पणजीच्या मार्केटमधल्या होलसेल दरात खिळे, स्क्रू, माती, दगड आणि धोंडे विकणाऱ्या एका दुकानात हिशोब ठेवण्याचं काम मला मिळालेलं होतं. बेत्तीहून निघणारी 8:30 वाजताची फेरीबोट धरून हलत डुलत मी पणजीचा किनारा गाठत होतो. संध्याकाळी काम संपल्यानंतर पुन्हा फेरीबोट पकडून डुलत हलत बेत्तीला परतत होतो. मला दोन्ही वेळचा तो हिंदकळता 20-25 मिनिटांचा प्रवास अगदी मनापासून आवडायचा. सोबतीला आवडीचा माणूस असलं म्हणजे खडतरातला खडतर प्रवास सुसह्य होतो म्हणतात ना, ते मी प्रत्यक्ष अनुभवत होतो. अरे फेरीबोटीत मला न चुकता नमू दिसायची. गोरीपान, उंच निमुळता चेहरा, भिरभिरते डोळे, डोक्यावर कुरळे केस, ते वाऱ्यानं सारखे विस्कटायचे आणि नमू छान दिसायची. ती पणजीच्या शाळेत म्हणजे कन्या शाळेत शिकवायला जायची. फेरीबोटीच्या कठड्याला रेलून आम्ही दोघं एकमेकांकडे चोरटे कटाक्ष टाकत असू. अकस्मात आमच्या नजरा एकदा जुळल्या. माझं काळीच धडधडलं. वाटलं ब्रह्मदेवानं आपली लग्नगाठ जिच्याशी बांधली आहे तीच ही भाग्यवान नमू. नमूलाही तोच साक्षात्कार त्या क्षणी झाला. नमू वहिनीला सुद्धा तोच साक्षात्कार झाला हे तुला कसं काय कळलं बो? मी मध्येच मंगेशला अडवून विचारलं. याचा अर्थ एवढाच होतोय बरं का मित्रा, की तू काही प्रेमाभिमात पडलेला नाही आहेस. बरोबर आहे? बरोबर आहे, पण तुला कसं काय हे कळलं? अरे प्रेमाचा अनुभव घेतलेला माणूस असले मूलभूत प्रश्न उपस्थित करत नसतो. प्रेमात पडलेल्यांना ते आपसुकच जाणवतं. दोन्हीकडच्या भाषा बोलल्याशिवाय समजायला लागतात. सुरुवातीचं सारं संभाषण तर डोळ्यांनी चालतं बाबा. बरं ते असो, पुढची हकीकत ऐकायची आहे का? म्हणजे काय ऐकायची आहे ना, मग मध्ये मध्ये प्रश्न विचारू नको. प्रश्न उभे राहिले ना की मनात नोंद करून ठेव त्या प्रश्नांची. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला हकीकत ऐकता ऐकता आपोआप मिळून जातील. हां, तर कुठपर्यंत आलो तुम्ही? तर तुम्हा दोघांना प्रेमाचा दिव्य साक्षात्कार का काय होतो तिथपर्यंत आली होती कहाणी. पुढचं सांग. हां, तर दुसऱ्या दिवसापासून आम्ही एकाच कठड्याला शेजारी शेजारी रेलून आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य न्याहाळायला लागलो. आणि अचानक एक दिवशी फेरीबोटीत चढताना नमूच्या हातातलं पैशाचं छोटं पाकिट पाण्यातच पडलं. क्षणाचाही विलंब न लावता मी धापकन पाण्यात उडी मारली. पाणी चो बाजूला उडालं. बोटीत चढणाऱ्या माणसांच्या कपड्यावर पाणी उडालं. पण मी तिथल्या तिथे सूर मारला, पडलेलं पाकिट वर काढलं, नमूच्या हातावर ठेवलं. त्याबरोबर नखशिखांत भिजलेल्या माझ्या अवताराकडे बघत नमू म्हणाली, तुम्ही उगाच भिजलात एवढे. आज नवीन पर्स विकत घेणार होते म्हणून ही जुनी फाटकी पर्स मी मुद्दाम पाण्यात फेकली होती. आणि तिने ती जुनी फाटकी पर्स माझ्या हातावर ठेवली. मी ती दिली पाण्यात भिरकावून आणि म्हणालो, पर्स फाटकी आणि रिकामी होती ते मी सुद्धा पाहिलं होतं, पण पर्सच्या निमित्तानं तुझ्याशी बोलायचा चान्स येतोय तो मी सुखासुखी सोडणार आहे का? त्या फाटक्या पर्सचं निमित्त आम्हा दोघांना पुरलं मित्रा, तुला सांगतो. डोळ्यांनी बोलायचे दिवस संपले. नाही तर त्यामुळे डोळ्यांवर फार ताण पडायचा. सभ्य माणसाप्रमाणे आमचं संभाषण सुरू झालं. फेरीबोटीवर चढता उतरताना आम्ही एकमेकांची वाट बघायला लागलो. कुणाच्या फारशा लक्षात येणार नाही अशा बेतानं नमू फेरीबोटीत शिरताना माझ्या हातांचा आधार घ्यायला लागली. तेव्हा ती 1-2 क्षण घाबरी दिसायची.
फेरी बोटीत पाऊल पडलं की तिचा जीव भांड्यात पाडायचा. अशा वेळी तिला छेडायची संधी मी सोडायचो नाही. मी तिला साळसूद चेहरा करून विचारायचो, माझी ओळख व्हायच्या आधी किती निर्भय मनानं बोटीत चढायचीस, त्यावेळी कोणाचा आधार लागत नसे तुला. त्यावर फणकारल्या सुरात नमू म्हणायची, त्यावेळी मी खंबीर होते. तू भेटलास आणि माझ्यातला आत्मविश्वासच गेला. मी दुबळी झाले. आता जिथं तिथं मला तुझा आधार लागतो. देशील ना तुम्हाला आधार? मंगोबा, सध्या बायकांनी बायकांसाठी लिहिलेल्या कादंबऱ्या वाचतो काय तू? मी मध्येच त्याला अडवून विचारलं. नाही बुवा, पण असं का विचारलं तू? नाही, तुम्हा दोघांचे संवाद म्हणून दाखवतोयस ना, त्यांना तसला वास येतोय म्हणून विचारतोय. नाही नाही, खरं म्हणजे माझं वाचन असं काही नाही आहे. साध्या पोस्टाच्या तिकिटावरचा मजकूर वाचला तरी मला झोप येते. तसं असेल तर बायकांनी वाचायच्या कादंबऱ्या तुला चांगल्या लिहिता येतील बरं का. हे माझ्या तोंडचे उद्गार ऐकताच मंगेशानं डोळे मोठे करून नाराजी दर्शवली. ते बघून मी घाईघाईत म्हणालो, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तुम्हा दोघांची ओळख झाली. कथा कादंबऱ्यात वाचायला मिळतात तसले प्रेमिकांचे संवाद तुम्ही एकमेकांना ऐकवायला लागलात. पुढे आगे क्या हुआ? खलनायक म्हणजे आपला तो व्हिलन, तो कधी येणार? पण त्याआधी एक सांग, व्हिलन कोण? म्हणजे तुझे तात्या का नमू वहिनीचे बाबा? दोघेही नाहीत. त्या दोघांना आमच्या प्रेमाचा पत्ताच नव्हता. त्याच्या म्हणजे तुझ्या या प्रेम कहाणीत व्हिलनच नाही होय? म्हणजे ढिशाव ढिशाव काहीच नाही. हे म्हणजे फार सप्पक दिसतीये तुझी ती प्रेम कहाणी. हे बघ, रचलेल्या काल्पनिक गोष्टीत ही व्हिलन वगैरे मंडळी मजा आणत असतील, नाही असं नाही. पण प्रत्यक्ष आयुष्यात जेव्हा एखादा खतरनाक वळणावर खराखुरा व्हिलन उभा राहिलेला दिसतो ना, तेव्हा बोबडी वळते बरं का. हातापायांना कापरं भरतं. या व्हिलनचा काटा कसा काढावा या विचारानं काही सुचेनासं होतं. डोक्याचं खोकं होऊन जातं. अच्छा, म्हणजे तुम्हा दोघांच्या प्रेम कहाणीत व्हिलन आहे? बर, कोण आहे तो? त्याचं नाव बाबूशा पाणंदीकर. बाबूशा पाणंदीकर? हां, बाबूशा पाणंदीकर. गोऱ्या पानवर्णाचा, 5 फूट 11 इंच उंचीचा, आडव्या अंगाचा आणि चपट्या नाकाचा बाबूशा पाणंदीकर. हा लेखाचा ना मनातल्या मनात नमूवर मारायचा, अगदी जीव सोडायचा. आणि इकडं नमूला त्याने जीव सोडल्याचा पत्ताच नाही. ती त्याच्याकडे ढुंकूनही बघत नसे. तर बाबूशा पाणंदीकर इतका बिंडोक की माझं आणि नमूचं मेतकूट जुळल्याचं त्याच्या गावीही नव्हतं. पणजीत कसलंही काम नसताना तो सुद्धा आमच्याबरोबर फेरीबोटीत चढायचा. नमूच्या चेहऱ्यावर नजर रोखून पाहत राहायचा. मला त्याचा संताप यायचा. त्याच्या डोळ्यातली बुबुळं खेचून काढायचा मला मोहसुद्धा व्हायचा. पण त्याच्या हाताचे ते रुंद पंजे बघितल्यावर माझ्या हृदयाचा थरकाप उडायचा. मी आणि नमू एकमेकांकडे बघून हसतो, बोलतो हे लक्षात आल्यावर पणजीच्या धक्क्यावर एक दिवशी त्यांनी माझ्याशी बोलायचा प्रयत्न केला. मला म्हणाला, तू त्या खिळे विकणाऱ्या दुकानात असतोस ना कामाला? मी मुद्दाम म्हणालो, तुला किती खिळे हवेत? कन्सेशन देईन, 10 गोणी खिळे घ्यावे लागतील. त्यावर तो म्हणाला, खिळे नको आहेत काही, माझं तुझ्याकडे वेगळंच काम आहे. तुझी त्या नमूशी ओळख आहे ना, मग तिची माझ्याशी ओळख करून देशील का? एक जोरदार ठोसा मारून त्याच्या तोंडातले दात त्याच्या घशात घालावेत का असा प्रश्न विचारायला लावणारी त्याची जीभ घशाबाहेर ओढून काढावी का या संभ्रमात मी असताना तो म्हणाला, काय आहे, नमू मला आवडते, तिलाही मी आवडत असला पाहिजे. माझ्याकडे बघून कधी कधी हसते ती. बाबूशा पाणंदीकर भाऊक सुरात माझ्यासमोर आपल्या प्रेमकथेतलं पान वाचून दाखवत होता. तुझ्या चपट्या नाकाकडे बघून अनावर हसू येतं तिला, असं सांगून नमूच्या हसण्याला वेगळा अर्थ असल्याचं त्याच्या ध्यानी आणून द्यावं असा माझा मूळचा बेत होता. पण तो मी रद्द केला आणि म्हणालो, असं आहे वय, मी तुझी तिच्याशी ओळख करून देतो की. आणि चालायला लागलो मी दुकानाच्या दिशेने. संध्याकाळी मी नमूशी त्या बाबूशाबद्दल बोलता ती खळखळून हसली आणि म्हणाली, अरे, म्हशीनं पाय ठेवल्यामुळे चपट्या झालेल्या त्याच्या नाकाकडे बघितल्यावर मोठ्यांदा हसावं असं वाटतं मला. अगं, पण त्याचा गैरसमज झालाय ना नमू. त्याला वाटतंय की तू त्याच्याकडे बघून हसतेस. तुझ्या प्रेमात पडलाय तो. तुला तुझ्या बाबांजवळ जाऊन त्यांनी मागणी घातली म्हणजे.
मी माझ्या मनातली भीती बोलून दाखवली. मग हां, त्याच्या अगोदर तुला बाबांची भेट घ्यायला लागेल. ठीक आहे, मी येत्या रविवारी भेटतो तुझ्या बाबांना, असं सांगून मी नमूचा निरोप घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी फेरीबोटीच्या धक्क्याजवळ पोहोचलो तर नमू माझीच वाट पाहत असलेली मी पाहिली. घाईघाईनं माझ्याजवळ येत म्हणाली, अरे घात झाला रे, घात झाला. तो चपट्या नाकाचा बाबूशा भलता चपळ निघाला. त्यांनी काल संध्याकाळी मी घरी पोचायच्या आत बाबांची भेट घेतली. सोबत आपल्या घरच्या पुरोहिताला घेऊन आला होता म्हणे तो. तिथल्या तिथे त्यांनी माझ्याशी लग्न करण्याचा विचार बोलून दाखवला. बाबांनी माझी कुंडली त्याला दाखवली. त्याच्या पुरोहितांनी तिथल्या तिथे ती त्याच्या कुंडलीशी जुळवून दाखवली. आणि आज सकाळी सकाळी ती सगळी मंडळी बाबांना घेऊन कवळ्याला गेली आहेत, शांतादुर्गेचा कौल म्हणजे प्रसाद घ्यायला. आता काय करायचं रे? नमूचा चेहरा रडकुंडीला आला होता. आणि तुला तर काय ओक्साबोक्षी रडावं असं वाटलं असेल त्यावेळी. मंगेशाला चिडवण्यासाठी मध्येच आडवत मी त्याला म्हणालो, नाही मला रडायला वगैरे नाही आला. मंगेशा गंभीरपणे माझ्या चेष्टेकडे दुर्लक्ष करत सांगायला लागला. अरे मी अवाक होऊन नमूच्या चेहऱ्याकडे बघायला लागलो. डोक्यात विचार आला, रडकुंडीला आली असली तरी ही नमिटली दिसायला सुंदर दिसते रडताना सुद्धा. अरे बघत का राहिलास? हातपाय हलवावेसे नाही का वाटत तुला? अगं या गर्दीत मी हातपाय हलवायला लागलो तर लोकांचा गैरसमज होईल ना. अरे हा बबरू वाहन अशी एकदम उंच उडी मारेल ध्यानात नाही आलं माझ्या. ठीक आहे, मी आता असं करतो, मी माझ्या आज तुझ्या बाबांची भेट घेतो. नको रे, बाबांवर फार छाप पाडली आहे त्याने. बाबा तुझ्या हातावर वाटाण्याची अक्षता ठेवतील. म्हणजे आता तू त्याच्या गळ्यात लग्नाची माळ घालणार आणि मी मी तुझ्या बाबांनी हातावर ठेवलेल्या वाटाण्याच्या अक्षता तुम्हा दोघांच्या डोक्यावर टाकायच्या का काय? काहीतरी आचरटासारखं बोलू नको रे. लवकरात लवकर काहीतरी करायला हवं, नाही तर. आणि नमू एकदम रडायलाच लागली. मी घाईघाईनं खिशातला रुमाल काढला, नमूच्या डोळ्यांजवळ नेला. त्याबरोबर नाकाला मुरड घालत नमूनी तोंड फिरवलं आणि म्हणाली, स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा रे माणसाने, हा कालचा रुमाल का आणला? अगं थोर समाज सुधारक आगरकर जसे एकच शर्ट वापरायचे ना, तसा मी एक रुमाल वापरतो फक्त. हो पण आगरकर आपला एकुलता एक शर्ट रोज धुवायचे. हां, माझा रुमाल काल धुवायचा राहिला. हे बघ ते काही नाही, आणखीन एक रुमाल विकत घ्यायला काय होतं रे तुला? अगं 2-2 रुमाल बाळगण्या एवढी चेन परवडत नाही मला, पगार कमी आहे माझा. पण आता तुला त्याचं काय नाही का? तू तर आता त्या नागचपटोबाची बायको होणार आहेस, श्रीमंतपतीची राणी, कितीतरी हातरुमाल बाळगणाऱ्याची बायको. तुला सांगतो, तिसऱ्या दिवशी परिस्थिती आणखीनच बिघडली. शांतादुर्गेनं उजव्या कळीचा कौल देऊन त्या दोघांच्या लग्नाला आपण अनुमती देत असल्याची माझी घाबरगुंडी उडवणारी बातमी नमूनं मला दिली. चौथा दिवस अधिकच वैतागवाणा निघाला. फेरीबोटीत नमूच्या शेजारी बाबूशा पाणंदीकर आयटीत उभा असलेला मला दिसला. माझ्या सर्वांगाचा तिळपापड झाला. नमू मला खेटून उभी राहायची तशी बाबूशाला खेटून उभी राहिली नव्हती, एवढी त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट. 5व्या दिवशी बाबूशा आणि नमू एकमेकांशी गुलूगुलू बोलत उभी असलेली मला दिसली. आणि चालत्या फेरीबोटीच्या कठड्यावर उभं राहून मांडवी नदीत उडी मारून आत्महत्या करून मोकळा होण्याचा विचार माझ्या मनात डोकवून गेला तुला सांगतो. अरे परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. नेमका कुठला पवित्रा घ्यावा म्हणजे बाबूशाचा काटा काढला जाईल याबद्दल विचार कर करून माझं डोकं थकलं. दोन्ही हात बांधून चेहऱ्यावर असहाय्य भाव ठेवून त्या दोघांकडे बघत राहणं एवढंच फक्त माझ्या नशिबी आलं होतं. त्यानंतरचे 2-3 दिवस असे विलक्षण बेचैन अवस्थेत गेले. संध्याकाळची फेरीबोट पकडण्यासाठी मी निघालो होतो. डोक्यात खुनशी विचारांनी थैमान घातलं होतं. आज काहीही झालं तरी या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावायचा मी ठरवून टाकलं होतं. सगळी शक्ती पणाला लावून चालत्या फेरीबोटीतून त्या बाबूशाला फेकून द्यायचा विचार मी जवळजवळ पक्का केलेला होता. महाकाय बाबूशाला उचलण्याची शक्ती माझ्या हाताच्या दंडातल्या बेटकुळीत आहे का नाही ते मी माझे स्वतःचे दंड चाचपून बघत होतो. दरम्यान मी धक्क्याजवळ पोचलो. नमूला शोधण्यासाठी माझे डोळे भिरभिरायला लागले. तो अचानक धक्क्याजवळ सर्वात आधी पाठमोरा उभा असलेला बाबूशा मी पाहिला. धावत धावत जाऊन एक जबरदस्त डुक्कर मुसंडी मारून बाबूशाला पाण्यात आडवा पाडावा का काय या विचारात असताना त्याच्या हातात एक दोरी असलेली मी पाहिली.
त्याच्या हातात दोरीचं एक टोक होतं आणि दुसऱ्या टोकाला एका गायीचा मस्तवाल पाडा बांधलेला होता. 2-3 वर्ष वयाचा तो पाडा चांगला धिप्पाड होता. सफेद रंगाच्या त्या पाड्याचं वशिंड मोठं मोहक दिसत होतं. बाबुशाच्या धिप्पाड भीमकाय शरीराला तो पाडा विलक्षण शोभून दिसत होता. पण पाड्याला घेऊन फेरीबोटीच्या धक्क्यावर बाबुशा कशासाठी उभा आहे याचा काही मला उलगडा होईना. एवढ्यात बेत्तीहून निघालेली फेरीबोट पणजीच्या धक्क्याला लागली. माणसं उतरायला लागली. फेरीबोट संपूर्ण मोकळी होताच धक्क्यावरची माणसं आत जायला लागली. त्यांच्याबरोबर बाबुशाही निघाला. हातातल्या पाड्याला दोरीचे हिसके मारत तो ओढायला लागला. त्या पाड्याला फेरीबोटीत चढवायला लागला. तेवढ्यात एक जण त्याला म्हणाला, अरे पाड्याला घेऊन आत कुठे चाललाय? कुठे म्हणजे? मला त्याला बेत्तीला न्यायचंय, बाबुशा गुरगुरला. पण पाड्याला फेरीबोटीतून नेणं कायद्यात कुठे बसतंय? लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे हा. पाणी पाहून मध्येच तो उधळला म्हणजे? नाही उधळणार. उधळला तर काय करणार? मी घट्ट धरून ठेवीन. माझ्या दंडात शक्ती आहे तेवढी. तुम्ही चला, फालतू चौकशा तुम्हाला काय करायचे? आणि मग धक्क्याच्या काठाशी उभे असलेल्या नमूकडे बघत तो छाती फुगवून ऐटीत म्हणाला, कोण मला कायदा शिकवतो ना तेच बघतो मी. चल ग तू. अगं बाई, गडबडीत तिकीट काढायचं राहिलं माझं. आले मी हा तिकीट घेऊन. नमू माघारी वळली. तिकीट काढायला निघाली. बुकिंग ऑफिसच्या आडोश्याला जाऊन उभी राहिली. खुणा करून मला आपल्याजवळ बोलवायला लागली. मला काय कळे ना. मी किंचित आडेवेडे घेतल्यासारखं केलं आणि संथ संथ पावलं टाकत तिच्या दिशेनं निघालो. इथेच उभा राहा, नमू हलक्या आवाजात म्हणाली. अगं पण तो शोधतोय ना तुला. त्याला जाऊ देत रे बाबा आधी. आपण दोघं नंतरच्या फेरीबोटीनं जाऊ. आता ही फेरीबोट सुटली की मला सांग. मला काय कळे ना. मान उंचावून मी फेरीबोटीच्या दिशेनं बघितलं. फेरीबोटीत पाड्यासह उभा असलेला बाबुशा चिंतातूर दिसत होता. एवढ्यात फेरीबोट सुटल्याचा भोंगा वाजला. बाबुशा नमूसाठी इकडे तिकडे बघायला लागला. फेरीबोट सुटली. धक्क्यापासून दूर गेली. बेत्तीच्या दिशेनं निघाली. तेवढ्यात हातातली तिकीटं फडफडवत नमू घाईघाईनं धक्क्याजवळ गेली. बाबुशानं हात उंचावून तिला तिथे थांबायला सांगितलं. दरम्यान फेरीबोटमध्ये थांबली. बोटीत एकच धांदल उडाली होती. सभोवतालचं पाणी बघून तो पाडा बिथरला होता. दोरीला हिसडे देत होता. कुठेतरी पळून जायचा त्याचा बेत स्पष्ट कळत होता. पाडा शेपटी उंचावून फेरीबोटीच्या एका कडेला गेला की तिथली माणसं दुसऱ्या कडेच्या दिशेनं धावत सुटत होती. फेरीबोट वादळात सापडल्याप्रमाणे हेलकावे देत होती. पाड्याला जागच्या जागी उभं करायचे बाबुशाचे सरथीचे प्रयत्न चालू होते, पण त्याच्या दंडातली शक्ती कुठेतरी कमी पडत होती. पाडा क्षणाक्षणाला याकडेपासून त्याकडेपर्यंत धावत होता. मागे जात होता, पुढे येत होता, इकडे जात होता, तिकडे पळत होता. त्या पाड्याने प्रवाशांची धांदल उडून टाकली. एका क्षणी तर फेरीबोट इतकी कल्लंडली की आता ती उलटी होत नाही ना या भीतीने माणसं किंकळ्या फोडायला लागली. काही क्षण असेच गेले. एका अवघड क्षणी पाड्याच्या गळ्यातली दोरी बाबुशाच्या हातातनं निसटली. पाडा सुसाट वेगानं निघाला. क्षणार्धात पाण्यात कोसळला. एवढ्यात फेरीबोटीनं आपली दिशा बदलली. बेत्तीच्या दिशेनं निघालेली फेरीबोट पणजीच्या दिशेनं यायला लागली. 4-2 मिनिटांचा अवधी असाच गेला. बोट धक्क्याला लागली. भयभीत झालेली माणसं गाईगाईत खाली उतरली. गर्दी कमी झाल्यावर समोरचं दृश्य दिसलं ना ते फार विचित्र होतं. 6-7 तरुणांनी बाबुशाला धरला होता. बाबुशा त्यांच्या हाताला हिसडे मारून सुटू पाहत होता. बाबुशाला पोलिसांच्या हवाली करण्याचा विचार आचरणात आणायच्या प्रयत्नात ती सगळी मंडळी होती. पण पाड्याप्रमाणे बाबुशाही सुटू बघत होता. सगळी शक्ती पणाला लावून अखेर आपली सुटका करून घेण्यात त्यांनी यश मिळवलं. तो धावत सुटला. पणजीच्या रस्त्यावरनं जीवाच्या आकांतानं पळत निघाला. मागे वळून न बघता धावत सुटला. पकडा पकडा, जाऊ देऊ नका त्या मालक्रियादाला, हरामखोर, अशा किंकाळ्या फोडत लोक त्याच्या मागनं धावायला लागले. एवढ्यात कुठून तरी गोऱ्यापान पोर्तुगीज पोलिसांची व्हॅन आली. त्या जथ्या मागून निघाली. कांठळ्या बसवणाऱ्या शिट्ट्या वाजायला लागल्या. मी नमूच्या जवळ गेलो. नमूने हात पुढे केला. मी तिचा हात हातात घेतला. माझा हात दाबत नमू माझ्या कानात कुजबुजली. बरं झालं,
बाबूशा पळाला आता. पोलिसांचा ससेमिरा लागला त्याच्या मागे. आता तो गोव्यात राहणारच नाही. गोव्याची हद्द ओलांडून तो भारतात जाणार. आणि तुला सांगतो तसंच झालं बरं का. फेरीबोटीत जनावरांना घेऊन जाणं कायद्यात बसत नसून देखील केवळ हट्टानं दांडगाई करून त्यांनी पाडा आणला होता. त्यांनी आपल्या सहप्रवाशांचे प्राण धोक्यात आणले होते. पोर्तुगीज सरकारच्या पोलीस खात्यानं बाबूशाच्या नावानं ताबडतोब पकडवरण काढलं. बाबूशाला बेड्या चढवण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं, पण बाबूशानं त्यांच्या हातावर तुरी दिलेली होती. गोव्याची हद्द पार करून जंगल तोडवून तो कसाबसा लोंढ्याला पोचला होता. लोंढ्याला गाडी पकडून हुबळी धारवाडच्या दिशेनं निघून गेला होता. पोर्तुगीज सोजीरांचे हात आता त्याच्यापर्यंत निश्चित पोचणार नव्हते. इकडे नमूचा नियोजितवर बाबूशा पळून गेल्याची बातमी गोव्यात पसरली. नमूचे बाबा हवालदिल झाले. आता अधिक वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. मी ताबडतोब नमूच्या बाबांची भेट घेतली. नमूचा हात हातात घ्यायची इच्छा व्यक्त केली. नमूच्या काळजीने चूर झालेल्या बाबांनी मला आनंदाने कडकडून मिठी मारली. आणि ठरलेल्या मुहूर्तावर आम्ही दोघं भटा ब्राह्मणांच्या साक्षीनं एकमेकांचे झालो. लग्नाच्या पहिल्या रात्री मी नमूला म्हणालो, नमे, त्या बाबूशाला फेरीबोटीतून गाईचा पाडा नेण्याची बुद्धी झाली म्हणून तू माझी झालीस. नशीब तशी बुद्धी जर देवानं त्याला दिली नसती तर. अरे देवाने बुद्धी नव्हती दिली त्याला. ती बुद्धी त्याला दिली होती एका देवीने. देवीने? कुठल्या देवीने? त्या देवीचं नाव नमू देवी. फार जागृत देवी आहे बरं का. माग तुला काय मागायचं आहे ते त्या देवीजवळ. काय म्हणतेस काय? अरे मग काय करणार? तू हा असा आळशासारखा हात बांधून तोंड मिटून बसला होतास. काय करावं काही कळत नव्हतं. त्याच दिवसात कुठेतरी ऐकलं की फेरी बोटीत जनावराला नेणं कायद्यानं बंदी आहे. झालं. मी बाबूशाला तसं सांगितलं. तो लगेच फुरफुरला. म्हणाला काही झालं तरी मी पाड्याला फेरी बोटीतून नेणार म्हणजे नेणार. मला स्वतःची कर्तबगारी दाखवायला तो कायदा मोडायला निघाला. आणि शेवटी पोचला गोव्याच्या हद्दीबाहेर, नाही का. तुझ्या माझ्यापासनं कैक मैल दूर गेला तो. असं म्हणत मी नमूला जवळ घेतलं. तिच्या तोंडाजवळ तोंड नेलं. ई काय सगळं सांगत सुटलाय मीलं. मनाची नाही तर जनाची तरी. दारा पलीकडनं शब्द आले म्हणजे इतका वेळ चाललेलं आमचं बोलणं नमू वहिनी सुद्धा ऐकत होत्या तर. पण तिच्या बोलण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत मंगेशा म्हणाला, भारत सरकारप्रमाणे सालाझार सुद्धा नद्यांवर पूल बांधत सुटला असता तर फेरी बोटीतून पाडा न्यायचा गुन्हा बाबूशाच्या हातनं घडला असता का? परिणामी गोव्याच्या हद्दीतून पळून जाण्याऐवजी तो नमूशी लग्न मात्र करून बसला असता आणि मी मात्र जन्मभर हात सोडत देवदास होऊन बसलो असतो. नद्यांवर पूल बांधण्याचं मनात न आणून सालाझारने माझ्यावर उपकारच केलेत रे बाबा, उपकारच केले. आणि मग मंगेशानं मनोभावे डोळे मिटले आणि पोर्तुगालच्या सालाझारच्या दिशेने हात जोडून बसला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विजय कापडी लिखित कथा सालाझाराचे उपकार. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात ही कथा शेअर करा. त्यांनाही कमेंट करायला सांगा. आणि दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची त्यांनाही विनंती करा. भेटूयात अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.